राजकारणात माणसांना अपेक्षा खूप मोठ्या असतात. जर तुम्ही एक पद मिळवलं तर त्याच्या वरचं पद मिळवण्यासाठी राजकारणात प्रत्येकाची नेहमीच धडपड चालू असते. माझ्यासोबत एक व्यक्ती आहे, ती महाराष्ट्रातील एका म्हणजे सातारा जिल्ह्यातील एका गावचे सरपंच आहेत, पण त्यांची खासियत ही आहे की ते जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य राहिल्यानंतर ते पुन्हा सरपंच झालेले आहेत. हे विशेष वाटतंय म्हणजे तसं बघायला गेलं तर, कारण लोक एक 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 पदवरती जातात, तुम्ही पुन्हा जिल्हा परिषदकडनं सरपंच झाले आहेत. गावची सेवा करायला मिळणं हे माझ्यासाठी मी माझं पहिल्यांदा परमभक्त भाग्य समजतो. कारण मला गावाने 2007 साली बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिलं. त्याच्यानंतर 2012 ते 2017 मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि 2017ला परत मला लोकनियुक्त सरपंच म्हणून संधी मिळाली माझ्या मिसेसला. आणि त्यावेळेस 500 मताचं लीड होतं आणि 2022ला माझं 700 मताचं लीड आहे. कारण आपण गावामध्ये जर चांगलं काम करत असलो तर सामान्य कुटुंबातली लोक तुमच्यासोबत काम करतात, तुमच्यासोबत राहतात आणि उतरता काळ लागला तर कधी तुम्ही थांबलं पाहिजे. पण माझा चढता क्रम आहे, त्यामुळे मला गावची सेवा करायला आजही खूप मनापासून आवडतं. नाही, तुम्ही आता गावच्या सेवेबद्दल सांगितलं, पण तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले असताना पुन्हा सरपंच, म्हणजे हे तुम्हाला असं वाटलं ना जिल्हा परिषद झाल्यात आपल्याला आमदारकीकडे जायचं, सरपंचाकडे काय हवं वाटलं तुम्हाला? सरपंचाकडे काय यावं असं मी आत्ताच सांगितलं, गावची सेवा करायला संधी मिळाली आणि मी गावची सेवा सरपंचातून करता येते म्हणायचं. 100% करता येते. आणि आमदारकी स्वप्न का तिथं, कारण माझे जे नामदार जयकुमार गोरे भाऊ जे आता ग्रामविकास मंत्री आहेत ते माझ्या गावातले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी गावामध्ये काम करत असतो. त्या माणसाच्या हाताला धरूनच आम्ही राजकारणामध्ये काम करत असतो आणि मला त्या माणसाने जी काही गोष्टी शिकवल्या त्या माध्यमातून आम्ही काम करत असतो. मला एक सांगा, तुम्ही सरपंच म्हणून तुम्ही काम करत असताना समस्या कुठल्या येतात नेमका? कारण गावासाठी विकास करण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. गावात 4 गोष्टी, 4 पैसे म्हणजे निधींच्या माध्यमातून पैसे आणणं आणि विकास करणं, या सगळ्या गोष्टी असताना अडचणी कुठल्या येतात तुमच्या सगळ्या सरपंच? कारण तुम्ही प्रतिनिधी आहात सरपंचाचे, म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न विचारतो. आता केंद्र सरकारचा 15 वित्त आयोग जो निधी आहे तो खूप चांगला निधी येतो आहे, परंतु त्याचा एक मेक अशी आहे त्याची की त्याला बंदित, टायर्ड अनटायर्ड, बंदित अबंदित असं केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला असं की मी गावाच्या म्हणीप्रमाणे तुम्हाला सांगेल की टोपल्यात भाकरी दिसते, टोपलं भरलेलं दिसते, पण ते खाता येत नाही. कारण त्या नियमानुसार, त्या निकषानुसार तुम्हाला काम करावं लागतं. जर तो सरपंच चांगला असेल, तो ग्रामसेवक चांगला असेल तर तुम्ही ते काम चांगलं करू शकता. परंतु जर सरपंच त्या गावाला तो न्याय देऊ शकत नसेल, त्याला जर त्या 15 वित्ताबद्दल सगळी माहिती नसेल तर तो काम नाही करू शकत. हे माहिती होण्यासाठी तुम्हाला अगोदर मार्गदर्शन किंवा शिबिरं ठेवली पाहिजेत असं तुमचं म्हणणं? जे KVKला शिबिर होते बारामती या ठिकाणी किंवा कुंडलाट शिबिर होते, ते शिबिर खूप चांगले होतात. पण जे मंडलमध्ये शिबिर घेतले जातात ते फक्त की अनटेक्निकल माणसांना बोलवून शिबिर घेतली जातात आणि त्या शिबिरामधून आमच्या सरपंच महोदय असतील, ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांना त्याच्यातून काही मिळत नाही. मग त्या ठिकाणी ते शिबिर पूर्ण करण्यासाठी आशा वर्करना, अंगणवाडी सेविकांना बोलवलं जातं आणि ह्या शिबिर पूर्ण केली जातात. परंतु प्रत्येक सरपंचांना, प्रत्येक गावच्या सरपंचांना आम्ही आमच्या मंत्री महोदयांनाही विनंती करणार आहे की वर्षातून एक की महाराष्ट्रीयन लेवलचं, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी की आता मी सांगितलं KVK बारामती या ठिकाणी ज्या पद्धतीने दिलं शिबिर घेतलं जातं त्या पद्धतीने शिबिर होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी येत असतं, त्या सरपंचांनी सुद्धा नवीन शिकलं पाहिजे. आणि त्या अशा पद्धतीची शिबिरं होत आहेत, ती शिबिरं म्हणजे पक्ष आणि या सगळ्या गोष्टीच्या पलीकडची झाली पाहिजे. 100%. आणि ग्रामीण भागात तुम्हाला काम करत असताना पक्ष ही बघून चालतच नाही. कारण तुम्ही सरपंच झाल्यानंतर कुठल्या एका पक्षाचा नसता, तर पूर्ण गावाचं तुम्ही सरपंच असता. आणि हे काम करत असताना तुम्हाला मी दुसरी एक अशी म्हणजे विनंती सांगेन तुमच्या माध्यमातून की मला या ठिकाणी जे ग्रामविकास व पंचायत राज विभागाने बोलवलं त्याबद्दल मी नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून आभार मानेन. महाराष्ट्र सरकारने ग्रामविकास व पंचायत राज विभाग, आदरणीय नामदार सगळ्या सरपंचांचा सन्मान आणि सोहळा केलेला आहे, त्याबद्दल तुमच्या सरकारचं तुम्ही आभार मानताय. सर, मला फक्त स्कूलबद्दल बोलायचं आहे. प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजेत. प्राथमिक शाळेत मी काम करत असताना ग्रामीण भागातली प्राथमिक शाळा आता मोडीत निघालेल्या आहेत आणि खाजगीकरण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. जर प्राथमिक शाळा नाही टिकली तर त्या टिकवण्याचं काम तर आपलंच आहे ना सगळ्यांचं. हां, मग तीच मेन जी मेक आहे ती सरपंचाची मेक आहे. जर त्या सरपंचाने त्या शाळेवरती लक्ष ठेवलं, त्या शिक्षकांवरती लक्ष ठेवलं, ग्रामीण भागात जर तुम्ही पाहिलं तर जे खाजगीकरण शाळा आहे त्या शिक्षकाला 10,000 पगार आहे आणि प्राथमिक शिक्षकांना 1 लाख रुपये पगार आहे. परंतु त्या शिक्षकाकडून तुम्ही काम करून घेतलं पाहिजे. आज माझ्या गावामध्ये 1 ते 4 शाळा आहे, परंतु 100चा पट आहे. 100चा पट असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही लक्ष दिलं. स्वच्छ व सुंदर शाळेमध्ये जिल्ह्यात आमचा क्रमांक बसला.
परंतु हे करत असताना तुम्ही बारकाईने त्या शाळेवरती लक्ष दिलं पाहिजे. ग्रामीण भागात 2 गोष्टी टिकणं गरजेचं आहे. एक प्राथमिक शाळा टिकली पाहिजे, एक तुमचे प्राथमिक आरोग्य केंद्र टिकली पाहिजेत. कारण 2 ठिकाणीच लूट होते सामान्य माणसाची, की दवाखान्यामध्ये एक लूट होते आणि शाळेमध्ये लूट. टिकण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही मानतो तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. सरपंच साहेब, तुम्ही यांच्या मताशी सहमत आहात की त्यांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला की शिबिरं घेतली पाहिजेत अशा पद्धतीची आणि सरपंचांना मार्गदर्शन केलं पाहिजे. जोपर्यंत आपला तरुण सक्षम होत नाही, नवतरुणांना ह्या ग्रामपंचायतीविषयी नुसतं राजकारण म्हणून हा विषय न घेता याच्यातून आपल्याला पुढच्या पिढीला काय देता येईल ह्या माध्यमातून नवीन पिढीला याच्यात संग्रह करून जर आपण केलं तर नक्कीच पुढच्या भागात आपल्याला तरुण सरपंच म्हणून एक मी माझं उदाहरण सेट करू शकतो. तुमची कितवी टर्म आहे? माझी 2री टर्म आहे सर. अच्छा, दुसरी. आणि दिल्लीत पहिल्यांदाच आलात की यापूर्वी आलो? पहिल्यांदा आलो या सोहळ्यासाठी. अच्छा, म्हणजे दिल्लीतच आणि ह्या सोहळ्याला पण पहिल्यांदा? नाही, दिल्लीत एरवी येत असतो, या सोहळ्यासाठी मी आता पहिल्यांदा येतो. मग आमच्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत, कारण तुम्ही सरपंच तरुण आहात आणि गावचा माझा एक बायोडाटा सुद्धा आणलेला आहे या ग्रामपंचायतचं. मी गावातून काय काय काम केलेलं आहे, म्हणजे या गावाच्या विकासासाठी काय काय काम केलेलं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमचं एक बुकच बनवलं? बुकलेटच आणलेलं आहे. मग त्या असं तुमच्यासारखं बुकलेट प्रत्येक सरपंचांनी बनवणं गरजेचं, कारण तुम्ही काय करताय सांगणं गरजेचं. हो, नक्कीच मी गावाला आणि प्रत्येक सरपंचाला मी सांगू इच्छितो की आपण प्रत्येक गावाच्या सरपंचाला मी सांगू इच्छितो की आपण जे काम केलेलं आहे पुढच्या पिढीला कसं जास्तीत जास्त देता येईल या पुस्तकाच्या माध्यमातून आपण जर दिलं तर खरोखरच प्रत्येकाला सरपंच म्हणून नक्कीच आवडेल. तुमची आयडिया खूप चांगली आहे आणि ही तुमची आयडिया हे तुमचे सगळे सहकारी सरपंच जे आहेत ते फॉलो करतील असं वाटतं, कारण तुम्ही जे काम करताय त्याचा आखाडा आणि आराखडा सामान्यांसमोर किंवा जनतेसमोर मांडणं तुमचं काम आहे. आपण बघू शकतो महाराष्ट्रातनं सगळे सरपंच आलेत, पुरुष सरपंच असतील किंवा महिला सरपंच असतील, हे सगळे राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत. आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कर्तव्य पथावरचा जो काय दिमागदार सोहळा होणार आहे त्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून या सगळ्यांना निमंत्रित केले. खरं तर ही महाराष्ट्रासाठी कौतुकाची, आनंदाची आणि अभिमानाची अशीच गोष्ट आहे, असंच आपल्याला म्हणता येईल. कॅमेरामन राजीवसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.